तर नमस्कार बहिणींना भावांना. तर हे बघा आमचं म्हणजे पेरायला आज सोयाबीन पेरली आणि उडीद मूग पण पेरला आज. म्हणजे पेरायचं सगळं झाले कारण पावसाने वापसाच नव्हता. कारण आमच्याकडे तर जास्त पाऊस आहे आणि कोणाकडं अजून काही काही ठिकाणी तर पाऊस पडला पण नाही, पण आमच्याकडे भरपूर. ते बघा ही वाटणी पेरायची झाली आणि आता तळ्याच्या वरी गेले म्हणजे पेरायला वरच्या रानात चाललंय. म्हणजे बारकं ट्रॅक्टर नाही त्याच्यामुळे 2 ट्रॅक्टर आले. ते खाली एक होतं आणि वरचं दुसरंच होतं. तर म्हणजे मला यायला थोडा उशीरच झाला कारण ट्रॅक्टर आता वरी गेले. मी शेळ्या सोडूस तर हे पेरायच झालं कारण बैलाचं म्हणजे असलं पेरणं तर थोडा उशीर पण लागतो ना. आणि आता हे तर कसं ट्रॅक्टरचं आहे कारण मला घरून शेळ्या घेऊन येऊस तर ट्रॅक्टर पार गेलं विवरच्या म्हणजे रानात. तर मग मी आलते आता इथं. तरी बघा वरून पाऊस पण यायला लागलाय. कारण तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती, पण आमच्याकडे पाऊस चालू आहे सध्याला म्हणलं तरी चालू आहे थोडा थोडा. तर हे बघा पाऊस पेरणी तरी आज नशीब म्हणजे पेरून दिलंय. पण तरी पण पेरल्याच्या नंतर ना आजचा दिवस नाही आला का चांगलाच आहे. कारण हे होतं ना एक रात्र तरी तशी गेली पाहिजे म्हणजे ते उगतं जरा चांगलं ना. तर हे बघा आज चालूच झालाय पाऊस. तरी बघा आखी वाटणी पेरली म्हणजे तर आता म्हणजे एकदम छान वाटायला बघा ना. किती काळं रान असं भारी वाटतंय ना पेरायचे झाले त्याच्यामुळं. आणि स्वच्छ पण आहे ना रान. वापसा पण छान आलाय आज म्हणजे चांगलं वाटतंय ना आज पेरायला पण. तर हे बघा इकडे ह्या शेळ्या चारतात. इकडं म्हणजे अर्ध्यातूनच पेरला ह्या ठिबकपासून खालीच पेरलंय इकडं. आणि हिकडं राहिले तर इथं ऊस आहे. तर हे बघा ऊस आमचा असा आहे आणि त्या ऊसातच शेळ्या चारतात. म्हणजे कारण गवत जे असते त्याच्यामुळे शेळ्या तिथंच चारिते मी. आभाळ पण भरपूर आलेले बरं का. म्हणजे असं हे बघा किती म्हणजे आभाळाचं वातावरण आहे. भरपूर आभाळ आलेले आहे. कसं आहे माहिती का नाही म्हणजे सगळीकडे सारखा पाऊस पडत नाही. म्हणजे त्याचं पण हल्ली कसं झालंय जसं लोक वागतात तसंच पावसाचं पण झालंय ना. तसंच विषय कुठं पडतंय कुठं नाही आहे. तर आमच्याकडं म्हणजे भरपूर पाऊस आहे. हे बघा चौकड असं वातावरण आहे गावाकडं. म्हणजे फुल आभाळ आलेलं आहे. असं काही नाही की बघा असं एकदम हे आभाळ असं आहे. आणि पळते बघा कसं आभाळ का इथून किती स्पीडने पळतंय पुढं बघा. दिसत पण असेल तुम्हाला एवढं फास्ट पळत आहे ना. म्हणजे एकदम इथं तर लय दिसते वर का असं पळलेलं इथं दिसते बघा. तर हे बघा आबाळ कसं पुढं पळत आहे आणि एवढं वातावरण म्हणजे पावसाचं की लईच. हे इकडे या अरे इकडे ना पकडी इकडे तू चाल. त्यांच्या पाठीचं नाव बघा काय ठेवलंय. आता कशी पळती पुढं लांब गेली. कारण चराच्या सगळ्या गारे खायला पण हिरवं पाऊस असल्यामुळं म्हणजे जास्त शिपी पण आहे. आणि गवत दाट झाले की आता फवारा लागन कारण लयच गवत आहे ना. आता खुरपायला पण एवढं हे होत नाही. पाऊस पण सारखाच आहे रोज वापसा बी येऊन द्याय ना. तरी बघा असं वातावरण आहे आमच्याकडे. त्या मध्ये चरात आता ऊसात दिसत पण नाही. आता यायचंय का नाही का आल्या आल्या आवाज ऐकू सर दम आहे. कारण एवढ्या भेट्यात ना त्यांना फक्त माणसंच जवळ लागत येतं. चल 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 पळा पळा लवकर. आमची बघा पाठ कशी भारी अशी पळत येणार ना. चला लवकर. शिरायची बी तेवढी आतमध्ये लगेच घाई आहे आणि बाहेर बी निघायचं तेवढंच घाई आहे लगेच. होय का राधा? ए राधा राधे हो चल य ए राधा. आमची राधाबाई लय छान आहे हुशार आहे एकदम गोड आहे. ए राधा चल आली. आणि असं काही नाही बरं का. म्हणजे शेळ्या उन्हाळ्यात पण म्हणजे हे होतं ना वैरण म्हणजे हिरवं तर काहीच नव्हतं वैरणच होती. वैरण पण त्या जनावरासारखं कडाकडा खात्यात. आणि हे ऊस जे आहे ना ऊस पण खात्यात बरं का. असं काही नाही हे जे नेऊन टाकलं का ते पण खात्यात. आता थोडी वेळ सोडल्यात म्हणलं चला कारण अर्धा एक तासच सोडते जास्त काही सोडत नाही मी. जेवढा टाइम भेटेन तेवढाच सोडवते. तर म्हणलं आता चला थोडं कारण आभाळ पण जास्त आलेलं आहे. थोडा पाय मोकळा झाला का त्या पण फ्रेश होत्यात आणि पाय पण जरा हे राहतात ना. नाही तर सारख्या ओरडत राहत्यात. होय राधे ए राधाबाई. तर ही आमच्या आलेल्या राधाबाई. दर इकडे तुला झाकून घेते चल लवकर. आली का दर चल. लई चाप्टर ती तिला वाटतं मांडरी घेतलं की परत हालत नाही गोष्टी. मग आता खायचा टाइम आहे. तर पावसाची सुरू लईच आभाळ आल्याकडे ना. आता तर पाऊस सुरू झाला तरी बघा आमच्याकडे पाऊस चालू झाला आता एकदम. हे बघा तसे शेळ्या पार घरी गेल्यात पाऊस आला म्हणे पळायला लगेच. कारण त्यांना तर लगेच करच यायला लागलेत फास्ट पळायला. ए त्यांना हा ना इकडं पळायला घरी दगड घाला एक. किती पाऊस यायला लागला हो. तर बघा शेळ्या पळून गेल्या तिकडे घरी आणि पाऊस आला म्हणून इथंच थांबले. तर भरपूर पाऊस यायला लागला का दिसते का इतका पाऊस चालू आहे. म्हणजे मागं पेरलं की लगेच पावसाने सुरू करणं. आमच्याकडे तर वापसा येऊनच द्या ना एवढा पाऊस आहे. तर हे बघा इथं थांबले मी म्हणजे झाडाखाली लिंबाखाली थोडं म्हणजे थोडा पाऊस कमी लागेल. कारण छत्री पण आणली नव्हती आणि काहीच नाही. तशीच म्हणलं थोड्या शेळ्या चारावा आणि चारल्याच्या नंतर म्हणजे थोड्या फ्रेश पण होतात ना त्याच्यामुळे घेऊन आले.
तर हे बघा कसा पावसाने दणका लावलाय, मस्त चालू आहे पाऊस. तर बघू शकता ते पाठीमागं पाऊस आहे, म्हणजे इथं पण आलाय आणि वारं पण म्हणजे सुटलंय भरपूर. आणि बघा आमच्या इथं म्हणजे वैरण लावलेली असते का लिंबाच्या ह्याच्यापाशी, म्हणजे जनावराची पलीकडनं. तर ही वैरण म्हणजे आणि शेळ्या पण खात्यात बरं का ती वैरण. हे बघा मस्त लिंबाच्या सावलीकडे थोडी जरा पाऊस बघितला, वारं सुटलं एकदम. तर हे बघा पावसापेक्षा जास्त वारं सुटलेलं आहे बघा, किती वारं पण आणि पाऊस पण दोन्ही पण चालू झालाय. आणि बघा बघू शकतात तुम्ही वारं सुटलंय. तर बघा पाऊस चालूच आहे आता, पण थोडा झिमझिम आहे, असा लई मोठा पादा नाही आहे, म्हणजे झिमझिम पण आहे, पण पाऊस आहे चालू सध्याला म्हणजे रोज येतोय आमच्याकडं. तर तुमच्याकडे येतो का नाही नक्की सांगा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करी जा, कारण आमचे व्हिडिओ हा शेतकऱ्यावरच असतात. आणि जे काम शेतात करतो तोच व्हिडिओ असतात, वेगळं आमचे काहीच नसेल. तर नक्की आमच्या म्हणजे चॅनेलला सपोर्ट करा भावांनो बहिणींनो. जसा म्हणजे इंस्टाला केलं ना तसं यूट्यूबला पण करा. तर मनापासून धन्यवाद तुमच्या.